पासून माका लांब ठेवा. चला सामन्याकडे जाऊया. सह्याद्री स्ट्रायकर्स विरुद्ध औदुंबर नाधवडे, दोन चांगले संघ, मातब्बर संघ. दरम्यान षटकाक सुरुवात झाली. पहिल्या षटकातलो पहिलो चेंडू खणून काढलेलं फटकं बघूच लागा. क्षेत्ररक्षक कशा पद्धतीने चेंडू अडवता. एका धावेन संघाचा आणि स्वतःचा खाता खोलला जाता. शुभम आणि सुनीत सलामीची जोडी मैदानात उतरली. आता मात्र स्ट्राईक चेंजच्या दिशेक डावकऱ्या शैलीतलं सुनीत सलामीचा षटक हाताळताना निवृत्ती. पुन्हा एकदा या भगव्या जर्सीचा माका कौतुक करून सारख्या वाटतं. कारण मैदानात बघला तर सगळीकडे तुमका भगवं भगवं आणि भगवामय झालेलं दिसलेलं मैदान, एक आकर्षक अशी जर्सी वाटतं. किती जरी लांब असलो क्षेत्ररक्षक तरी सुद्धा अगदी सहज त्याच्याकडे जाऊन नजर पोचतली असो कलर तो म्हणजे भगवो, आणि प्रत्येकाच्या नसा नसात भरलो तो म्हणजे भगवो. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पताक्याचं रंग सुद्धा भगवो आणि वातावरण सुद्धा भगव्यामय, मैदान सुद्धा भगव्या. दरम्यान पहिल्या षटकाच्या दोन चेंडूचा खेळ पुरवता. दुसरा चेंडू निर्धाव मनान बघू गवता. नाणेफेकीचं कौल लागल्यानंतर पहिली फलंदाजी घेतली ती म्हणजे सह्याद्री स्ट्रायकर संघाने क्षेत्ररक्षकाचा पाचारण केला तर नाधवडे संघात पहिला षटक चालू. आता मात्र बॅटची काढून गलीच्या क्षेत्रात चेंडू जाता. क्षेत्ररक्षक चेंडू अडेपर्यंत दोन्ही फलंदाज धावान एक धाव पुरी करतं. चांगला रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये बुक गावता. पण एकेरी दुहेरी धावांवर समाधान मानूचा बांधतात. पण असा भागाचा नाही, कारण मोठे फटके खेळायचे लागतले. कारण आजच्या दिवसात बघला तर एक चांगली धावसंख्या जो संघ तयार करता तो सहज आणि सोप्या पद्धतीने सामना विजयी ठरता. एक मोठी धावसंख्या, एक आव्हानात्मक धावसंख्या करूची लागत. 64 धावा सुद्धा 3 षटकात पूर्ण केलेले, तेवढा मोठी धावसंख्या असन सुद्धा. आता मात्र बॉल आणि फुल्ला गाठपडा, पण चांगला क्षेत्ररक्षण नक्कीच आपल्या संघासाठी 4 धाव वाचवता असा म्हणा हरकत नाही. जीवाची बाजी लावता चेंडू अडवच्यासाठी. खरोखरच कौतुक करूचं लागत त्या क्षेत्ररक्षकाचा. संकेत नावाचा क्षेत्ररक्षक संकेत गुरव 10-15 पावला धावा नेलो. चेंडूच्या पुढे आपली छाती आल्याने चेंडू अडवल्या. नक्कीच आपल्या संघासाठी 4 धाव वाचवल्या. धावसंख्या झाली होती 4. पहिला षटक चालू. पुन्हा एकदा ब्लॉक अल्पदी चेंडू खणून काढलो पटको लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षक आता मात्र लाखाचे खाक आणि क्षेत्ररक्षकाक पडला भोक. भोकाचा रूपांतर चौकारात झाला. नक्कीच 1 धाव किंवा 2 धाव जे खर्च झाले असते ते आणखी अतिरिक्त 2 धावा सुद्धा खर्च. आता कपाळावर हात मारून घेऊन उपयोग नाही, कारण चेंडू जाऊन गडग्याक जाऊन आदरान परत पाठी इलो. म्हणजे संघाच्या खात्यात आणि फलंदाच्या खात्यात सुद्धा 4 धावा जमा झाले. धावसंख्येचा आकडो झालो तो म्हणजे 8. पहिला षटक चालू. 3 षटकांचो सामनो. आता मात्र शॉर्ट पद्धती चेंडू. हे चेंडू नक्कीच जरा आणखी ताकद लागली असती, मनगटातलो जोर औषधागा धाडलो असतो तर कदाचित चेंडू सीमा पार झालो असतो. पण ह्या चेंडूवर सुद्धा एकच धाव. एकेरी दुवार समाधान मानत पहिल्या षटकाचो खेळ पुरो झालो. सांघिक धावसंख्या झाली बिनबाद 9 अशी धावसंख्या. 3 षटकांचा सामना. पहिल्या षटकाचा खेळ पुरवता. शेवटचे डझनभर चेंडू शिल्लक. या डझनभर चेंडू 30, 35, 40 गाठ्याची असतात तर मात्र मोठ्या फटक्यांशिवाय पर्याय नाही. एकेरी धावसंख्येवर जर भर मानून गेले, समाधान ठेवले तर एक धावसंख्या आव्हानात्मक होऊची नाही. शुभम आणि सुनीत सलामीची इलेली जोडी. शुभमला शुभम भवत करूचा लागत. त्याच्यासाठी मोठे फटके खेळायचे लागतील. ठेवणीतले फटके खेळायचे लागते. जे घरच्या मैदानात फटके खेळतच, जे गावातल्या कुणग्यातल्या मैदानावर जे फटके खेळतात ते मात्र तू काय सिडकोच्या मैदानावर खेळायचे लागते. बेलापूरच्या मैदान तुका गाजवचा लागत. मोठ्या फटक्यानिशी हवाई फायर करूची लागत. चिपियाच्या इमानाचा तिकीट काढून देऊचा लागत. चेंडूक लांबचा प्रवास करूचो लागत, कारण शेवटचे डझनभर चेंडू शिल्लकत. आणि शेवटून दुसरा षटक जबाबदारीचा षटक असा म्हटला जाता. तर षटक हाताळताना समीर नावाचा गोलंदाज सज्ज. आता स्वतःसाठीचा पहिला आणि संघाच्या कोट्यासून दुसरा षटक घेऊन समीर. शिडशिडीत शरीरयष्टी दिसता गोलंदाजाची, पण आता गोलंदाजी धार किती आहे ती येणाऱ्या चेंडूवरती कळतली. शुभमसाठी जो पहिलो चेंडू एक स्लोवर गती असलेलो चेंडू, थोडंसं फसवं चेंडू म्हणा हरकत नाही. चेंडूवरती बीट जाता तो शुभम. आणि चेंडू सुद्धा थोडंसं खाली राहता. चेंडूत गती कमी होती. परिणाम बघू गवले. चेंडू निर्धाव म्हणा जातं. यष्टीरक्षक किती पाठी जाऊन उभं राहला म्हणजे फलंदाच्या मनात नक्कीच होईल असं की गतिवान चेंडू असतात, पण चेंडू मात्र स्लोअर पद्धतीचा होतो.
आता मात्र एक चांगलं संपर्क होता, चेंडू बघूचं लगा सीमा पार होता का, पुन्हा एकदा चांगला क्षेत्ररक्षण. नक्कीच आपल्या संघासाठी प्रत्येक क्षेत्ररक्षक आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करता क्षेत्ररक्षण करताना. नाही तर बऱ्याच वेळा असं होता गोलंदाज चांगली गोलंदाजी करेल पण क्षेत्ररक्षक मात्र पाणी फिरतात. पण ह्या संघाचा मात्र कौतुक करूचा लागत. तर म्हणजे औदुंबर 11 नादवडे संघाचे प्रत्येक क्षेत्ररक्षक हे सुद्धा आता 4 धाव आपल्या संघासाठी वाचवता. संकेत नावाचं क्षेत्ररक्षक ते सज्ज झालेलो आणि आमच्या मंडळाचे कार्यकर्ते चेतन रासम सर बघा मगाशी ते चेंडू शोधूच्यासाठी तेवढ्या मोठ्या झाडीत सुद्धा जाऊन पोचले होते. आता पुन्हा कर्टन सुद्धा लावतात, पडतो जागच्या जाग्यात ठेवतात, मेहनत घेतात आणि ही मेहनतच आपली स्पर्धा यशस्वी ठरता. आज या स्पर्धेचं नाव आहे सिंधुदुर्ग प्रीमियर लीग. सिंधुदुर्ग जिल्हा फ्रेंड सर्कल यांच्या वतीने आयोजित केलेली पर्व 6वे हा आणि नाव आहे एक दबदबा ओळख हा पहिचाना या आयोजनाची. या सगळ्यासाठी मोठाच सिंहाचं वाटो असतं प्रत्येकाचं. त्यात आमचे चेतन रासम सुद्धा सरद, वसंत परब सर सुद्धा असतील, वैभव गावडे सुद्धा असतील, बरेच असतील. माका सगळ्यांची नावं माहिती नाहीत पण त्यांची मेहनत मात्र मी बघलेली आहे. चला पुन्हा सामन्याकडे जावे, षटकाकडे वळ. या लोअर फुल टॉस पद्धती चेंडू निर्धाव जाता, मोठो हिट करूच होतो पण चेंडू आणि बॅटचो काही संपर्क नाही झालो. परिणाम बघू गता यष्टी रक्षक आपला काम पुरा करता. धावसंख्या जाऊन बघला असं दुई रेंकात जाऊन पोचल्या डझन भराच्या घरात, ती म्हणजे 12. दुसरा षटक चालू असताना हवाई फायर नक्कीच होता पण ताकद थोडीशी कमी पडता. मोठे फटके मारूचे लागतील, ताकदवान फटके मारूचे लागतील पण तितक्या सोप्या नाही. पण काय कमालीची गोलंदाजी करतात. सुरुवाती निवृत्ती, त्याच्यानंतर आता समीर एक खराब क्षेत्राचा फायदा सुद्धा मिळवला. आता मात्र कारण जोडता ह्यो सुद्धा झेल मात्र सुट्टा. उडलेल्या कारंजा खाली न्हावून घ्यायचा होता पण ह्यो जाताना छत्री घेऊन गेलो आणि इतकं खराब फेक सुद्धा. परिणाम जे बाद झालो असतो, झेल बाद झालो असतो ते 3 धावा खर्च होतात. खराब क्षेत्ररक्षण, खराब फेक, नक्की झेल पकडला गेला असतं, एक चेंडू निर्धाव झालो असते, गडी बाद झालो असतो, एक 3 धावा सुद्धा वाचले असते. एका मालवणी म्हणी त्याचा विवरण करूचा झाला तर बावटो गेलो तर गेलो आणि जाताना वरलाखाची 2 आवता सुद्धा घेऊन गेलो. धावसंख्या आणखी 3 पुढे सरकता. 1500 धावसंख्या स्कोअर बुकवरती दुसऱ्या षटकातलो शेवटचं चेंडू घेऊन पुन्हा ते स्ट्रेट डावच्या दिशेने चांगलो नेत्र दीपक फटको. हो चेंडू सीमा पार, षटकार. षटकाची सांगताही षटकारानिशी झाली. 6 धावसंख्या संघाच्या धावसंख्येत आणखी मोठी भर पडली. 21 धावांचं नैवेद्य मांडवलं गेलो कारण 21 धावांचं मोदक आपल्या गणपती बाप्पाक वाहिलं जातात. हे 21 धावसंख्या संघाची तयार झाली आहे. शेवट दुसऱ्या षटकातल्या शेवटचे चेंडूर. कांदळगावकर सर 1 मिनिट फक्त. ओके. ह्या सर्व सोहळ्यासाठी आम्हाला बरेचसे देणगीदार लाभतात. सगळ्या हस्ते खूप साऱ्या आमच्यापर्यंत शुभेच्छा आणि देणगी स्वरूपात काही ते मदत करतात. तसंच आमच्याकडे एक आमचे सदिच्छा भेट देण्यासाठी आले ते म्हणजे शांतीलाल सर यांचा सन्मान केला जातोय. सन्मान चिन्ह देऊन अनिल कुमार सरांना विनंती करून त्यांचा सत्कार करायचा आहे. धन्यवाद. कांदळगावकर सर पुढील समायोजन कशाकडून घ्या. ओके धन्यवाद. 2 षटकांचं खेळ पुरवला. सांघिक धावसंख्या झाली ती बिनबाद 21. एक चांगली सुरुवात म्हणा हरकत नाही आणि शेवटचे हाणामारीचे 6 चेंडू शिल्लक. या 6 चेंडूत किती धावसंख्या जवळ करते. दोन्ही सलामीसाठी इलेले फलंदाज सुनीत आणि शुभम नक्की चांगली फलंदाजी करता आपल्या संघासाठी. शुभम नारकर एक चौकार एका षटकारीची चांगली खेळी साकारता. आतापर्यंत जवळ केली धावसंख्या ती 17 पण खतरा ठरता नाही त्याच्यासाठी 17 ह्यो आकडो. संघाची धावसंख्या झाली आहे 21. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि शेवटचा षटक घेऊन शशांक शेट्टे एक शेवटचा जोखमीचा षटक घेऊन थोडीशी वेगळी शैली दिसता. पंच मात्र नोची खून दाखवत पण धावचीच्या स्वरूपात एक आत्महत्या बघवताना पहिलो धक्को बसता. थोडंसं काहीतरी 2 पावला पुढे सरकलो गोलंदाजी करण्याने पंचांनी दंड दाखवला. आपले एक हात खांद्यापासून रुंद केल्याने नोची खून दाखवतात. म्हणजे पुढचं चेंडू असतात तो फ्री हिटचो उघडे डोळे उघडा डोळे आणि बघा नेट कारण चेंडू असतात फ्री हिट.
याच्या अगोदर जो सामना झालो स्टार 11 मसुरे विरुद्ध सावी 11 चिंदर या सामन्यादरम्यानचा झेल पकडला गेला. डीप मिड विकेटच्या क्षेत्रात एक सुरेख झेल पकडलं गेलो. ते मसुरे गावातील छोटा पॅकेज बडा धमाका निलेश परब यांना दिनेश दुक्कंडे सर यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक जमा झालेला. धन्यवाद. स्वतः दिनेश दुक्कंडे सर येणार आणि त्यांच्या हस्ते त्या बक्षीस दिला जाताला. धन्यवाद दिनेश दुक्कंडे सर. पहिलो चेंडू नोचो चेंडू फ्रीडची संधी म्हणजे आयत्यार मारून घेऊचे ते कोयते. धावसंख्या झाली 22. पहिलो चेंडू नो चेंडू होतो. रनआउटला काउंट होणार नाही. रनआउट असू दे. फ्री टा बॉल काउंट केलो जाणार नाही. आपण ओपन टुर्नामेंट खेळतो. मैदान पूर्ण गोलाकार बॉक्स क्रिकेट नाही. जरी धावचीत झालो तर फक्त गडी धावबाद झालो पण एक धाव संघाच्या खात्यात जमा झाली. पुढची फ्री टा ध्यान ठेवचं नाही. फ्रीची सुवर्ण संधी साधली. चेंडू जाता लांब लचक प्रवास करून नक्कीच मोपा एअरपोर्टचा प्रवास करून जाणार चेंडू बघलो सीमा पार षटकारासाठी. आयत्यार अक्कीच कोयते मारून घेता ते शुभम नावाचे फलंदाज काय फलंदाजी करता सलामीसाठी मैदानात उतरलो. 17 धावसंख्या 11 आकडो त्यांनी सहजरित्या पार केली. 23 अशी धावसंख्या वैयक्तिक जवळ करता. एकूण संघाची धावसंख्या झाली 28 आणि एकट्या शुभमची धावसंख्या झाली ती म्हणजे 23. काय फलंदाजी. नवीन गेलेलं फलंदाज नॉन स्ट्राईक यांच्या दिशेत अतुल लब्धी. पण सध्या तरी मात्र शुभम आणि शुभम नावच दिसता मैदानात. काय फटकेबाजी होता शुभमच्या फलंदाजीचा कौतुक करूचा तितक्या कमी. पावळेचा पाणी पाष्टा करणारा षटकार. वडाची साल पिंपळा करण्याचा षटकार. होत्याचा नवता करून टाकणारा षटकार. बॅक टू बॅक 2 मोठे फटके आणि 2 पाटीर वळ सुद्धा उगवतात. ते म्हणजे शशांक नावाच्या गोलंदाजार. नक्कीच या वळा खोबरेल तेल चाललाचा नाही तर आंबे हळद जरवणत लावची लागतली तर हे वळ भरा नेतले. अर्जुन षटकातले चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली धावसंख्या झाली ती 34. हॅट्रिकची संधी पाहता मात्र फटको फसता. कारण जोडता क्षेत्ररक्षक हाताचा गुलाम करून चांगल्या पद्धतीने झेल पकडलो गेलो. लग्नाचा जसा आमंत्रण दिला जाता सवासिनीच्या ओटीत जसो नारळ फरलो जाता दिरफळात जसो दाणं फुललो जाता तसंही आमंत्रण दिला गेला आणि आमंत्रणाचा स्वीकार केलं गेलो आणि शुभम नावाचा एक मोठा कलाम लागला. पण काय फलंदाजी केली शुभमने आपल्या संघासाठी. 29 धावांची खेळी साकारून जाता डगआउटमध्ये एक अभिमानान डगआउटचा रस्तो धरता असं म्हणा हरकत नाही. काय फलंदाजी. एकटो शुभम मैदानात उभं होतो आणि धावसंख्येची मात्र तेजस सुटलेली थांबाचं नाव घेत नव्हती. ते का खैत्री आता ब्रेक दिला नेक्स्ट स्टेशन मध्ये तयार केला तर शशांक नावाच्या गोलंदाजान नवदीत गेलो फलंदाज शुभमची जागा घेऊ. लक्ष्मण गुरव शुभमची जागा घेऊ. इल्या पॅवेलियन मधनं ज्या पद्धतीने सेट होऊन एखादं फलंदाज येतं तसंच लक्ष्मण सुद्धा सेट होऊन येलो आणि चेंडू 1 बाउन्स सीमा पार चौकारासाठी. 38 अशी धावसंख्या सांगलं होतं. एक मोठी धावसंख्या करूची लागत. एक मोठा धावसंख्येचा उद्दिष्ट ठेवचं लागत. धावसंख्या झाली 38 अशी धावसंख्या. अजून षटक क्रमांक 3 मार्गावर चालू. अजून षटकात ते 2 चेंडू शिल्लक. त्या 2 चेंडू काय घडता आणि काय बिघडता. एकतरी हवाई फायर झाली ज्या पद्धतीने लक्ष्मण इलोन चौकारान स्वतःचा खाता खोलताय त्याच्यासाठी अजून 2 चेंडूंची मेजवानी आणि याच्यावर सुद्धा पॉट भरून घ्यायचा असा तर तो मोठे फटके खेळा शकता पण ते खाली थांबवचा लागत कारण धावसंख्या झाली 38. 2 चेंडू शिल्लक 2 मोठे फटके बसले तर संघाचा अर्धशतक सुद्धा साजरा होऊ शकता.
पंचांचं डिसिजन काय होतं? चौकार. गणेश गाडे आमचे लाईन म्हणत विनंती करते की आपण लाईनचं ताबं घेऊचा, पण इतर जे लाईन म्हणत त्यांच्याने सुद्धा लाईनचं ताबं घेऊचा, कारण आपला निर्णय देऊ सोपे होता. पंचांचा निर्णय होता चौकासाठी. पुन्हा एकदा आता ह्यो मात्र भरकाटणारो चेंडू. पंच आपले दोन हात धरून करून एक व पाणी मोजून काढल्याची खूण दाखवतो. एक अवांतर चेंडू. संघाच्या धावसंख्येत आणखी भर पडता. धावसंख्या एकान पुढे सरकता. धावसंख्या झाली ती 39. आता मात्र एक चांगलं चेंडू. थोडंसं कमबॅक करता. एक तरी एक मेरी तू शेर तर मी सव्वा शेर असं म्हणा हरकत नाही. अशा पद्धतीतलो चेंडू. दरम्यान शेवटचा चेंडू. शेवटच्या षटकातलो शेवटचा चेंडू. भैरवी घालणारो चेंडू. लिलाव करणारो चेंडू. पुन्हा एकदा लाईनमन जे कार्यकर्ते मंडळाचे जे लाईनमन सदस्य त्यांना विनंती करते आपण लाईनचं ताबं घेऊचं. एक ठराविक अंतरानं आपण थोडे थोडे उभे राहा. एकमेकाक सहकार्य करा जेणेकरून निर्णय देऊ सोपत. पंचांका सुद्धा कसलो दबाव येऊचो नाही. एकोणचाळीस अशी धावसंख्या. शेवटच्या षटकातलो शेवटचो चेंडू. उडलो तर कावळो आणि बुडालो तर बेडू. खटक्यार बोटाने जागेवर उपडी होता का नाही. बोलाक आणि फुलाक गाठ पडाक हे मात्र झेल पकडलो जाता. थोडीशी ताकद कमी पडली. मनगाडीत खणून काढलेलो फटको तो हेलिकॉप्टर उडवल्यान होता, पण या हेलिकॉप्टर बारक्या पडला खातीर हेलिकॉप्टरात अवकॅट कमी झाला आणि झेल पकडलो गेलो. प्रवास लांबचा झालो नाही. चेंडूचा प्रवास कमी ठरता आणि शेवटच्या चेंडूवरती गडी बाद होता. धावसंख्या थंयच थांबवून राहता. शेवटच्या चेंडूवरती 39 आणि विजयाचं लक्ष आता म्हणजे 40. 18 चेंडू आणि 40 धावसंख्येची गरज. तर लवकर लवकर मैदान खाली करा. दुसऱ्या लवकर लवकर मैदानात उतरा सुद्धा, कारण आपल्याकडे आता वेळ कमी आहे. सामने बरेच होऊचे आहेत आपले. हॅलो. 6-11 चिंदर संघाने या ठिकाणी येऊन आपला सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे आणि यानंतर होणारा सामना आहे तो सिंधुदुर्ग बॉईज वर्सेस फिनिक्स 11 वैभववाडी. दोन्ही संघाच्या संघनायकांनी या ठिकाणी टॉच साठी यायचं आहे. सिंधुदुर्ग बॉईज आणि फिनिक्स 11 वैभववाडी. चला सह्याद्री संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्या लवकर लवकर. जास्त वेळ खर्च करू नको मित्रांनो, विनंती करतोय. सह्याद्री स्ट्रायकर संघ आणि सलामीची जोडी मैदानात. 6-11 चिंदर संघाने या ठिकाणी येऊन नाणेफेकी स्वतः सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे आणि यानंतर होणारा सामना सिंधुदुर्ग बॉईज वर्सेस फिनिक्स 11 वैभववाडी.
तर पुन्हा एकदा विनंती करते लवकर क्षेत्ररक्षक सजवा मित्रांनो. रुपेश सलामीची जोडी सुद्धा मैदानात पाठवा. आपल्याकडे वेळ आता खूप कमी आहे, संध्याकाळची वेळ झाली या. आता डोंगराच्या आडी एकदा सूर्य खाली गेलो का नंतर दिसत सुद्धा बंद जाताला आणि आपल्याकडे प्रकाश झोत नाही याचं सुद्धा भान ठेवायचा प्रत्येक कर्णधार आणि खेळाडून. आजच्या दिवसातलो पहिल्या फेरीतलो शेवटचा सामना सह्याद्री स्ट्रायकर्स विरुद्ध औदुंबर 11 नादवडे. 18 चेंडू 40 धावांचा लक्ष्य. फिनिक्स 11 वैभववाडी संघ कुठे असेल त्यांनी या ठिकाणी यायचं आहे संघ नायकाने. फिनिक्स 11 वैभववाडी. सिंधुदुर्ग जिल्हा फ्रेंड्स सर्कल मुंबई आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित सिंधुदुर्ग प्रीमियर लीग 2025 यशस्वी 6व्या वर्ष आणि स्पर्धेचा आजचा पहिलो दिवस आणि पहिल्या फेरीतलो आजचा शेवटचा सामना मैदानात चालू हा. एका इनिंगचा खेळ पूर्ण झाला. 39 धावा तयार केले. म्हणजे सह्याद्री स्ट्रायकर संघाने 40 धावांचं लक्ष समोर ठेवलं होतं औदुंबर 11 नादवडे संघाच्या समोर. आणि 40 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने होता तो येणारे 18 चेंडू समाप्तलो. दोन सलामीची जोडी मैदानात पोचली. ऑरेंज जर्सी स्ट्राईक यांच्या दिशेक शशांक आणि संकेत. स्ट्राईक यांच्या दिशेक फलंदाजी करूक सज्ज आता शशांक नावाचा फलंदाज मुंबई पोलीस सेवा दलात कार्यरत हा. म्हणजे आपल्या सगळ्यांची सेवा करताना कारण मुंबई पोलीस आहेत आणि पोलीस वर्दी खाकी वर्दीतले माणूस आहेत म्हणून आज आपण अगदी आरामात मस्त जीवन जगतो. आपल्यावर येणारे प्रत्येक संकटाक आधी समोर जाणारे आमचे पोलीस बांधव या सगळ्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र एकदा सलाम करतोय त्यांच्या जिद्दीक, त्यांच्या प्रयत्नाक, त्यांच्या कामाक. आणि तोच एक आमच्या पोलीस वर्दीतलो खाकी वर्दीतलो एक माणूस. सिंधुदुर्ग बॉईज ना सिंधुदुर्ग बॉईज संघा नाणेफेकीचो कॉल आपल्या बाजून लावून घेत फिल्डिंग डिक्लेअर केलेली असा आडोपानान घेतले आहोत. दरम्यान सामन्याक सुरू होता पहिला षटक घेऊन येलेलो गोलंदाज 40 धावांचा पाठलाग करताना शशांक आणि संकेत नावाची जोडी. सलामीचा पहिला षटक षटकातलो पहिलो चेंडू शशांक साठीचो. पहिल्या चेंडू ती मोठो फटको खेळायचो होतो. मनगटातली ताकद पॅटमध्ये उतरलेली पण टाइम काहीतरी थोडासा कमी झाला. पहिलो चेंडू निर्धाव होता. काय सुरुवात करता षटकाची थोडंसं दबाव मात्र फलंदाजाला टाकता कारण 40 धावांचा पाठलाग करूचो हा अतुल लब्धी नावाचा गोलंदाज. पुन्हा एकदा शशांकसाठी शॉट पद्धती चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर भरकटणारा चेंडू बरोबर बाहेर जाणारा चेंडू पंच त्याका दंड लावतात स्वेर चेंडू म्हणान एका शाहरुख खानची पोचची सुद्धा खूण गोगता पंचांकडसून आणि संघाचा खाता खोलला जातात अवंत धावसंख्येन एक अशी धावसंख्या. 18 चेंडू 40 धावांचा पाठलाग करूचा. पहिल्या चेंडूचा खेळ पूर्ण झालो. पहिलो चेंडू निर्धाव, दुसरो चेंडू स्वेर. धावसंख्या झाली 1. पुन्हा एकदा खणून काढलो फटको स्ट्रेट डावच्या दिशेने थोडंसं चेंडू येता 1 धावपूर्वी होता अलॉंग द कार्पेट फटको खेळलो गेलो होतो. फक्त एकच धाव या फटक्यावर सुद्धा खर्च होता. एक
मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करूचा, चेंडू कमी धरत 18 चेंडू 40 म्हणजे एक धावसंख्या मोठी असं म्हणा करत नाही, ते एक मोठा ध्येय आणि ध्येय पुरा करूचा असा तर अतोनात प्रयत्न करा मित्रांनो. लोकांना तुमका येडे म्हटलं तरी हरकत नाही, कारण येडे लोकांचा इतिहास घडवतात आणि शिकलेली लोक तो इतिहास वाचत बसतात आणि हीच संधी आपणा चांगलं विजय संपादन करूची. संघर्ष करूचो लागत, मात्र या धावसंख्येचा पाठलाग करताना एकदा संघर्षातनं अस्तित्व निर्माण झाला काय जगण्यात एक वेगळंच रुबाब येत आणि रुबाब हे विकत घेतलं जात नाही, तर तो आपल्या वागणुकीतून सिद्ध होता. आणि एक संधी आता मात्र नादवडे संघासाठी आपलं रुबाब दाखवचे. आता मध्ये एक अचूक जागा शोधून काढताना अलॉंग द कार्पेट जमिनीतून आग आणि गिटाळ उडे जाणार, चेंडू सीमा पार चौकारासाठी अशाच फटकेबाजीची गरज आहे. जेव्हा एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करतो आपलं संघ, कमी चेंडू ते असेच फटके खेळायचे लागतले, सावध सुद्धा खेळायचं लागतं आणि मध्ये मध्ये फटके सुद्धा मोठे खेळायचे लागतले, पण दबाव सुद्धा घेऊचो नाही आपल्याला, आपलं गडी सुद्धा घारत करता नाही ह्याचा सुद्धा भान ठेवचा लागत. धावसंख्या झाली ती 5, माफ करा 6, अर्ध्या डझनाचा आकडो. पुढचं चेंडू पुन्हा एकदा तुला आता मात्र पुन्हा एकदा पटको फसता, कारण चेंडू नक्की सीमा पार करूच होतो. चेंडू आणि बॅटचा अचूक संपर्क झालो नाही तरी सुद्धा चेंडू सीमारेषे जवळ होता. एक धाव पुरी केली, 2 धावा सुद्धा पुरी, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतो पण 2 धावावर समाधान मानतात दोन्ही फलंदाज. चेंडूत गती कमी होती, बॅट आधी फिरा नेली, बॅट आणि चेंडू चांगल्या पद्धतीने कनेक्ट झालो नाही तरी सुद्धा चेंडू लांबचा प्रवास करून येलो, पण 2 धावावर समाधान मानूचं लागतं. धावसंख्या 2 पुढे सरकली, 8 अशी धावसंख्या पहिला षटक चालू असताना. 4 चेंडूचा खेळ पुरतो अजून षटकात, पहिल्या षटकातले 2 चेंडूचा खेळ अजून बाकी. आता मात्र कारंजो उडता, कारंजो प्रवास लांबचो झेलसाठी थोडंसं प्रयत्न करूच होतो, पण चेंडू सीमा पार षटकार आणि दुहेरी अंकात जाऊन धावसंख्या पोचता ती म्हणजे 14. 14 आकडो इल्यानंतर आठवता आपला प्रभू श्री रामचंद्रांनी जो वगलेलो तो वनवास आणि उद्या हाती म्हणजे रामनवमी आणि काय योगायोग जुळा नेता उद्याचा दिवस आणि आजचं 14 नंबरचं आकडो. नक्कीच आपल्या हिंदू संस्कृतीतला एक महान सण रामनवमी साजरी केली जाते. आता मात्र एक हेलिकॉप्टर म्हणा हरकत नाही, आणि हेलिकॉप्टर सुद्धा सीमापार होता, पण चांगला क्षेत्ररक्षण, एक धाव या फटक्यावर सुद्धा खर्च होता. चिंदर टीमचा सन्मान केला जातोय सहभागासाठी. पहिल्या षटकाचा खेळ पुरदल ज्या पद्धतीची सुरुवात होती तशाच पद्धती सुरुवात झाली. धावसंख्या झाली ती 15, बिनबाद 15. काय फलंदाजी करतात सलामीसाठी दोन्ही फलंदाज शशांक आणि संकेत. विशेष करून संकेतचा कौतुक करूचं लागत. एक चौकार आणि एक षटकाचा खेळ साकारता वैयक्तिक 13शी धावसंख्या आणि ऐन जेव्हा आपल्या संघात गरजा त्यावेळेस उभं राहिलं आपल्या संघासाठी. 40 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या झाली आहे 15. शेवटचे 12 चेंडू शिल्लक, उरलेल्या 12 चेंडूत अजून 25 धावसंख्या जवळ खुर्ची लागत, म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2 धावेची सरासरी ठेवची जसा याचा सुद्धा भान ठेवचा लागत. आता मात्र एक चांगलं गोलंदाज काढूचो लागत, म्हणजे सह्याद्री स्ट्रायकर संघाच्या कर्णधाराक एका चांगल्या गोलंदाजाच्या हातात चेंडू सुपूर्द केलं जातात. ती जबाबदारी गेलेली गोलंदाजाचं नाव सोमनाथ नावाचा गोलंदाज सज्ज होता. दुसरा षटक हाताळता 12 चेंडू 25 धावसंख्येची गरज. काय घडताना काय बिघडता येणाऱ्या 12 चेंडूवरती तिचा निकाल स्पष्ट होतो. समोर डावकर शैलीचा फलंदाज संकेत सज्ज या सोमनाथचा समाचार घेऊ. एसटीच्या पाठीमध्ये रुपेशची खूप होणारी धडपड बघू गवता आपल्या संघासाठी. दुसऱ्या षटकातलो पहिलो चेंडू, काय फटको, काय आवाज झालो. चेंडू सुरुवात झाली षटकाची, षटकारानिशी नक्कीच पाटीर एक आडिओ वळ बुगवता नाकार कामकन मारलेलो मुटको आणि मुटको जाऊन पडता आकांड्याच्या पार षटकार. धावसंख्या अचानक मोठी पुढे सरकली ती म्हणजे 21. जी पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला तर धावसंख्या 15शी स्कोअर बुक वरती तयार झालेली. आमचे मित्र तानाजी रासम सर एक चांगला काम करतात, जबाबदारीचा काम करतात, स्कोअर बुकचा काम करतात. सलग 6 वर्ष गावातून ते मुंबईत येतात फक्त स्कोअर बुकच्या कामासाठी, आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा फ्रेंड सर्कल मुंबईच्या या मंडळासाठी आणि आपल्या सगळ्याच्या आवडीसाठी. आणि बारीक लक्ष असतात त्यांच्या स्कोअर बुकवरती, कारण सगळ्याचा लेख जो काही हिशोब त्यांना द्यायचो असतं. काय मात्र दांडे पेचून ठेवता, यष्टे उद्ध्वस्त करता, एकापेक्षा 2 यष्टेंका मात्र झोपाची नोकरी करून देता तो गोलंदाज. एक तेरी एक मेरी, तू शेर तर मी सव्वाई शेर आणि तू सव्वाई शेर तर मी पाहिली भर, याचा उदाहरण दाखवून देणारी गोलंदाजी.
सोमनाथच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती एक मोठं फटको, दुसऱ्या चेंडूवरती मात्र डगआउटचा रस्तो दाखवता आणि कमबॅक करता आपल्या सामन्यात या संघासाठी, आपल्या संघासाठी सोमनाथ नावाचं गोलंदाज. धावसंख्या झाली आहे 21, अजून 19 धावसंख्येची गरज उचलेल्या 10 चेंडू 19 धावा. जरी मोठं फटको घेतलो असलो तरी पुढच्या चेंडूवरती कमबॅक करता आपल्या गोलंदाज, अशाच गोलंदाजाची गरज आहे. नवोदित फलंदाज स्ट्रायकरच्या दिशेक ओम नारकर, एक युवा फलंदाज. लेदर क्रिकेटचा बरचसा अनुभव आहे या फलंदाजाक. आता मात्र टेनिस क्रिकेटमधला आपला नशीब आजमावताना आपण त्या मैदानावरती बघवता. अशी धावसंख्या, अजून 19 धावसंख्येची गरज, उरलेल्या 10 चेंडूत 19 धावा. अजूनही चेंडू धावची सरासरी बघला तर प्रत्येक चेंडू मागे 2 धावसंख्येची गरज नक्कीच. 10 चेंडू 19 धावा. नवोदित इलो फलंदाज ओम नारकर. सोमनाथ काय गोलंदाजी करता, अशीच गोलंदाजी करूची लागत. सोमनाथ कंटिन्युएशन चालू ठेवचा लागत आपल्या गोलंदाजीत. सोमनाथचं पुढचं चेंडू ओमसाठी पॉईंटच्या क्षेत्रात फटको जोरदार पद्धतीने खेळायचा होतो. पंच मात्र दोन्ही हात धरून करून दाखवतो, म्हणजे एक अवांतर चेंडू, वाईटचा चेंडू, खराब चेंडू, लक्ष विचलित आणि अपघात निश्चित असा म्हणतात त्या का नक्कीच सार्थ ठरता या गोलंदाजीत. थोडंसं ताळतम्य बिघडताना ताळतम्य आपल्या संघासाठी घातक ठरा शकता. सोमनाथ लक्ष ठेवचो लागत, पुन्हा एकदा चांगल्या टप्प्याचा शोध घेऊचो लागत. पुन्हा एकदा येरे माझ्या मागल्या त्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करता. पंचांचं मात्र व्यायाम चांगलंच झालेलं दिसतं. या षटकामध्ये जवळजवळ दुसरं चेंडू स्वेरचं म्हणून काउंट केलं जाता. धावसंख्या झाली ती 23, अजून विजयाचा लक्ष रावला आता 17. 10 चेंडू आणि 17 धावा. आता मात्र एक चांगलं चेंडू, या चेंडूचा शोध घ्यायचं होतं आणि ह्या चेंडूचा शोध घ्यायच्यासाठी 2 खराब चेंडूचं मारो गेलो. आता मात्र टप्प चुकता नाही, एक अचूक टप्प्याचीच गोलंदाजी सारखी करूची लागत. कारण नवोदित दिलेला फलंदाजा ओम नारकर. आता मात्र खणून काढलेला फटको पसता चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक काय सुरेख झेल पकडला गेला का नक्की हातात जाऊन चिकटला, याचं मात्र विचार नंतर केलं जातलो. पण कसं आहे काय असानी गडी बाजूला ह्या महत्वाचा होता. एका हाताने झेल पकडलो गेलो, कारण ज्या पद्धतीने झेल पकडण्यासाठी सर्कस चालू होती क्षेत्ररक्षकाची, आणि त्या सर्कस मात्र प्रयास त्याचं मात्र सक्सेसफुल होता. आणि माका बाजूसून ऐका घेता की आंधळ्याचा हात बुडकुल्यार या मालवणी म्हणीची आठवण झाली. नक्कीच ही म्हण सुद्धा लागू पडता, कारण ज्या पद्धतीची ऍक्शन होती, झेल घेऊचा प्रयत्न होतो. कोणत्या कोंब्यान उजडानी पण उजाडला या खरा, कारण गडी बाद झालो आणि मोक्याच्या टायमाकच गडी बाद झालो, म्हणजे दबाव नक्कीच येऊ शकता. नादिवडे संघार फलंदाजी करताना नवोदित दिलेलो फलंदाज कृष्णा शेट्टी. धावसंख्या थेच थांबणार ती म्हणजे 23. 2 खराब चेंडू नक्कीच फेकतात. त्यानंतर कमबॅक करता आपल्या गोलंदाजीत सोमनाथ नावाचा गोलंदाज. पुन्हा एकदा कारण जोडता, पण चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक एकापेक्षा 2 जाऊन बघत सुरेख झेल, काय झेल पकडलो गेलो. आता मात्र कसल्याच आंधळ्याचा हात बुडकुल्यावर नाही होतो, कारण या झेलासाठी खूप मेहनत केली गेली होती. मेहनत मात्र तिची सक्सेस होता. सुरेख झेल, या झेलसाठी नक्कीच कौतुक करू हरकत नाही या क्षेत्ररक्षकाचा. कृष्णा मैदानात इलो आणि लगेच पुन्हा डगआउट मध्ये गेलो. अजून एक गडी गारत होता आणि कमबॅक करता या गोलंदाजीतून आपल्या संघासाठी सोमनाथ नावाचा गोलंदाज. पहिलं चेंडू ती 6 धाव, दुसरं चेंडूवरती गडी बाद, तिसरं चेंडू नंतर वाईट, पुन्हा एकदा पुन्हा चेंडू निर्धाव, पुन्हा गडी बाद, आणि आता ह्या चेंडूवरती सुद्धा गडी बाद. जवळजवळ या षटकात 3 गडी गारत करता आपल्या संघासाठी 8 धावा खर्च करताना दुसरा षटक अजून सुद्धा चालू. आता मात्र थोडस अडचणीत येतं नादिवडे संघ, औदुंबर 11 नादवडे संघ.
धावसंख्या थंयच थांबना ती म्हणजे 23-40 धावांचो पाठलाग करूचो आणि मी सांगलो ते 17 म्हणजे खतरा अशी धावसंख्येची गरज असताना 2 गडी गारद झाले. नवोदित दिलेलो फलंदाज कृष्णाची जागा संकेत. आता मात्र विजयाचे संकेत जर हवे असतील तर या संकेताक फटकेबाजी करूची लागत. आधी पहिल्या मैदानात चांगल्या पद्धतीने उभ्या राहायचा लागत. 1-2 बॉल मिस झाले तरी हरकत नाही. शेवटचा षटक अजून बाकी हा याचं सुद्धा भान ठेवचा लागत. एक धाव तर नक्की तयार झाली. दुसऱ्या धावेसाठी पावलं खराब क्षेत्ररक्षण. फंबल होता. क्षेत्ररक्षक स्वतः रुपेश एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत झाला आणि थेंब थेंब पद्धतीने तळा साचता म्हणा हरकत नाही. 2 धावेची गरज होती. सध्या तरी नादेवडे संघाक 2 षटकांचं खेळ पुरजवलं. सांघिक धावसंख्येचा पाव शतक स्कोर बुकवरती बुकवत होता म्हणजे 25. अजूनही 6 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज. करा नाहीतर मरा अशी अवस्था दोनही संघांसाठी. 6 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज औदुंबर 11 नादेवडे संघाक. आता मात्र दबाव फलंदाजीर सुद्धा आणि गोलंदाजीर सुद्धा तितक्याच पद्धतीने असतो. गोलंदाज कोण असा शेवटचा षटक. जास्त टीम मिटिंग नको मित्रांनो. आपल्याकडे वेळ कमी आहे. शेवटचा षटक 6 चेंडूंसाठी जास्त वेळ खर्च करू नको. फक्त 6 चेंडूंचा खेळ बाकी. अजून 4 सामने सुद्धा बाकी आहेत. सध्या वाजलेले 5ला अजून 5 मिनिटं बाकी आहेत आणि अजून या पुढच्या वेळेत आपण अजून 4 सामने पुरे करूचे आहेत. शेवटचा आणि महत्वाचा षटक. जोखमीचा षटक. जबाबदारीचा षटक. 6 चेंडू 15 धावा. कोण गोलंदाज शेवटचा षटक हाताळताना. शुभम नारकर सलामीसाठी फलंदाजी. काय फलंदाजी केली होती. 29 धावा नक्कीच आपल्या संघासाठी जवळ केली होती. पण आता 15 धावा वाचवचे लागतील शेवटचा षटक हाताळताना. 6 चेंडून 15 धावा. स्ट्राईक यांच्या दिशेक शशांक शेवटच्या षटकातलो पहिलो चेंडू घेऊन शुभम सज्ज झालो. काय घडताना काय बिघडता. 6 चेंडू 15 धावा. पहिलो चेंडू शेवटच्या षटकातलो. स्लोअर गती असली चेंडू. काय हवाई फायर. चेंडूचा लिंबू करून टाकणारो फटको. सीमा पार षटकार. काय सुरुवात केली गेली. 15 धावसंख्येची गरज असताना पहिल्या चेंडूवरती 6 धावा. उरलेले 5 चेंडू शिल्लक आणि या 5 चेंडू 9 धावसंख्येची गरज. पाच चेंडू आणि 9 धावा. सामन्यात नक्कीच रंगत वाढते. रंगतदार सामन्याची दर्शकांका आवड असताना असे सामने बघू प्रत्येकाक आवडतात. 5 चेंडू 9 धावा. पुन्हा एकदा आता मात्र एक चांगलो चेंडू. अशा पद्धतीच्या चेंडूचं मारो करूचो लागत. एक चेंडू कमी झालो. दबाव वाढत जातलो. 4 चेंडू 9 धावा. शेवटच्या षटकातल्या पहिल्या चेंडूत एक मोठी हवाई फायर झाली. दुसरो चेंडू निर्धाव जाता. संकेत नावाचा फलंदाज सज्ज. शुभम नावाचा गोलंदाज. माफ करा शशांक नावाचा गोलंदाज. षटकातला पुढचो चेंडू. पुन्हा एकदा भरकट्टा उजव्या यष्टीच्या बाहेर दाखवता म्हणजे पंच वाईट चिकून दाखवतो. ईदभर तवसाने हातभर बी असो चेंडू संघाच्या खात्यात फुकटची एक धावसंख्या जमा झाली. धावसंख्या झाली 32. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि विजयाचा लक्ष रावला तर 8. प्रत्येक चेंडू मागे 2 धावेची गती सरासरी ठेवची लगा. 4 चेंडू 8 धावा. पुढचो चेंडू. पुन्हा एकदा आता मात्र फसवो चेंडू होतो आणि फटको सुद्धा फसता. यष्टी रक्षक मात्र झेल घेऊचा काम पुरा करता. पुन्हा एकदा वापसी करता आपल्या संघासाठी शुभम नावाचो गोलंदाज आणि बाद होणारो फलंदाज सलामीसाठी इलेलो शशांक. एक षटकाराचा खेळ साकलन वैयक्तिक 7 धावसंख्या जवळ करता. पण आता संघासाठी मैदानात उभ्या राहायचा होता.
3 चेंडू आणि 8 धावा. नव्वदीत येणारो फलंदाज नक्की दबाव घेऊनच डगआउट मधनं मैदानात उतरतो. हितेश नावाचा फलंदाज, मैदानाचे दिशेने चालणारे निळ्या रंगाचे 2 बुटांची जोडी. हितेश 3 चेंडू आणि 8 धावा. 3 चेंडू आणि 8 धावा. एक मोठो फटको, फक्त एकच मोठ्या ताकदवान फटक्याची गरज आहे, कारण 3 चेंडू आणि 8 धावा. सज्ज झालो हितेश स्ट्रायकिंगच्या दिशेक शुभमच्या गोलंदाजीचा समाचार घेऊ. 3 चेंडू 8 धावा खडून काढलेलो फटको. 1 धाव पुरी केली. दुसऱ्या धावेसाठी पावला वळतात, कारण दुसरी धाव सुद्धा सहज आणि सोप्या पद्धतीने पुरी होतात. तिसरी धावेचं पण दुसऱ्या धावेतच सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये नक्कीच पंच निर्णय देतात. सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये जाऊन पोहोचता. नक्कीच काय धावगती होती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धाव संख्या झाली 34. 2 चेंडू आणि 6 धावा. एक मोठं फटको, खटक्यार बॉट आणि जाग्यावर उपडी होत्याचा नव्हता. नाही नपाट करून टाकणार फटक्याची आता गरजा. 2 चेंडू आणि 6 धावा. 2 चेंडू आणि 6 धावा. 90 दिलेलं फलंदाज. 2 चेंडू 6 धावा. पुन्हा एकदा एक ब्लॉकल पद्धतीचं चांगलं चेंडूचं मारू. 1 धाव पुरी केली गेली. दुसऱ्या धावेसाठी पावला पुन्हा एकदा वळतात, पण स्वतःवर आत्मविश्वास ठेवता फलंदाज आणि माघारी पाठवता. आणि आता शेवटचं एकच चेंडू शिल्लक. विजयाचं लक्ष राहुल आता 5. प्रत्येकाचा काळजाची धडधड वाढवणारो चेंडू असतात आणि त्याच्याच पद्धतीचं फटको सुद्धा खेळाचो लागत. आणि सांगूक मका आवडा ज्याका बीपीचो त्रास हा त्याने बीपीची गोळी हातात काढून ठेवची, कारण एक चेंडू शिल्लक आणि 5 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेस आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. जरी चौकार जरी गेलो तरी फायदा नाही. कंपल्सरी चेस. 1 चेंडू 5 धावा. शेवटचा चेंडू. 1 चेंडू खटक्यार बॉट जाग्यावर उपडी होता की नाही. फटको हवे येता, मात्र फटको फर्स्ट आणि स्वतःच्या फॉलो थ्रो झेल पकडला गेला. आणि काय गोलंदाजी आणि काय झेल पकडता. शेवटच्या आपल्या षटकात निर्णय बदलून टाकता शुभम नावाचा गोलंदाज. एक अष्टपैलू कामगिरी या सामन्यात आपल्या संघासाठी करता. फलंदाजी करताना चांगली फलंदाजी 29 धावा. येते गोलंदाजी करताना सुद्धा 10 धावा खर्च करताना 2 कलम आपल्या नावावर लावून घेतली ती शुभम नावाच्या गोलंदाजात. आणि या सामन्याचा सामनावीर सुद्धा ठरता शुभम नारकर यांनी. याच्या अगोदरचा जो सामना झाला होतो स्टार 11 मसुरे विरुद्ध सावी 11 चिंदर, या सामन्याचा सामनावीर आता जो सामना झाला सह्याद्री स्ट्रायकर्स विरुद्ध औदुंबर 11 नादवडे, या सामन्याचा सामनावीर शुभम नारकर. 29 धावा 2 गडी बाद. आपला सन्मान स्वीकारूचा शुभम नारकर.